मुलाचे चालताना पाय वाकडे दिसत आहेत अशी तक्रार घेऊन आज एक पालक ओपीडीमध्ये आले होते। डिटेल एक्झामिनेशन्स आणि काही टेस्ट केल्यानंतर समजलं की त्या बाळाला रिकेट्स म्हणजेच मुडदूस आहे। तर हा रिकेट्स हा आजार व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी असल्यामुळे होतो। आईच्या दुधामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स सगळे योग्य प्रमाणात असतात, फक्त व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात असतं। त्यामुळे प्रत्येक नवजात बाळाला जन्मल्यानंतर ते वयाच्या 1 वर्षापर्यंत व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स देणं खूप गरजेचं आहे। जे मुलं फॉर्म्युला फीडवर आहेत त्यांनाही व्हिटॅमिन डी देणं गरजेचं आहे, कारण फॉर्म्युला फीड मधून पण पूर्ण दिवसाची 400 इंटरनॅशनल युनिट रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही। व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स हे 2 स्ट्रेंथ मध्ये येतात। जर 1 ml मध्ये 400 इंटरनॅशनल युनिट असेल तर डोस येईल 1 ml, आणि 1 ml मध्ये जर 800 इंटरनॅशनल युनिट असेल तर बाळासाठी डोस येईल अर्धा ml। व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, त्यामुळे व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स दुधासोबत दिले तर त्याचे ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं। दिवसाच्या कोणत्याही टाइम मध्ये तुम्ही व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स देऊ शकता। जर ड्रॉप दिल्यानंतर बाळ जर उलटी करत असेल तर व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स हे दुधासोबत मिक्स करून पण देऊ शकता। मग मुलांना रिकेट्स पासून वाचवायचं असेल तर मुलांना वयाच्या 1 वर्षापर्यंत व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स नक्की द्या। थँक्यू।